रक्तातील आणि लघवीतील वाढलेली साखर नैसर्गिकरित्या कंट्रोल करायची तर मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला आयुर्वेदिक असा एक सोपा आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे, जो तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत करेल. कडुलिंबाची साल आणि थोडीशी सुंठ या दोन साध्या वाटणाऱ्या गोष्टी मधुमेहावर किती गुणकारी ठरू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण असा एक आयुर्वेदिक काढा कसा बनवायचा ते पाहणार आहोत, जो अगदी शुगर लेवल मोठ्या प्रमाणात आणायला मोठी मदत करेल. नमस्कार, आज आपण पाहणार आहोत मधुमेहावरचा एक अतिशय प्रभावी आणि जुना आयुर्वेदिक उपाय. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने शुगर कंट्रोल करायची असेल तर आज मी जो काढा सांगणार आहे तो कसा बनवायचा आणि कसा घ्यायचा ते लक्ष देऊन ऐका. नमस्कार, आरोग्य विधातामध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मधुमेह कंट्रोल करण्यासाठी गावरान आणि आयुर्वेदिक असा उपाय. हे बघा, हे आहे कडुनिंबाचं झाड. आपल्या जगात मधुमेहाने अनेक लोक ग्रासलेले आहे. आजकाल ताणतणाव आणि अनेक चिंता वगैरे असतात, त्यामुळे साहजिकच मधुमेह वाढीस लागला आहे. या मधुमेह कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले असले तरी हा उपाय सोपा, घरगुती आणि गावरान असा आहे. तसेच ही वनस्पती गावगाड्यामध्ये शेतात बांधाच्या कडेवर कुठेही सहज मिळून जाते, त्यामुळे हा आपण फुकटामध्ये उपाय करू शकतो. फक्त कसं करायचं व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, हाईप करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी. हे बघा, आता हे आहे कडुनिंबाचं झाड. हे कडुनिंबाच्या झाडाचा परवा आपण एक व्हिडिओ टाकला होता खाजेवर. तो कमी जास्त 1 लाखाच्या आसपास फेसबुकवर पाहिला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आपले आभार. चला, आता आज आपण कडुनिंबाचा उपयोग करून मधुमेह कसा कंट्रोल करू शकतो अत्यंत साधा उपाय पाहूया. आता हे बघा, हे जे साल आहे कडुनिंबाची, याच्या खाली राहते अंतरसाल. हे अंतरसाल आपण 1 किलो काढून घ्यायची. किती? 1 किलो काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण 1 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण गॅसवर असो किंवा चुलीवर ठेवायचं, गरम करायचं आणि ते अंतरसाल त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची. आपण पहिल्या वेळी जेव्हा आपण विसतो, पेटवतो आणि चुलीवर ठेवतो पाणी, त्यावेळी टाकून द्यायची अंतरसाल आणि चांगलं उकळू द्यायचं. खळं चांगलं उकळू द्यायचं. जेव्हा त्यामध्ये 0.5% पाणी शिल्लक राहते त्यावेळी ते आपण खाली उतरवून घ्यायचं, थंड करून घ्यायचं, एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. कधीही कामी येऊ शकते. आणि मग कसं करायचं, 1 कप घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 ग्रॅम सुंठीचे चूर्ण टाकायचे आणि हा आपण काढा रोज सकाळी उपाशापोटी प्यायचा. असं आपण 1 महिना केलं तर तुमच्या लघवीवाटे निघणारी साखर, तुमच्या रक्तात वाढलेली साखर ही कंट्रोलमध्ये येते आणि तुमचा मधुमेह नॉर्मल होऊन जातो. पण थांबा, 5 प्रकारच्या व्यक्तींनी हा काढा घेऊ नये. घ्यायचे असेल तर सावधानता बाळगली पाहिजे. पहिलं म्हणजे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला. कडुलिंबाचे गुणधर्म अतिशय तीक्ष्ण असतात, त्यामुळे गरोदरपणात किंवा बाळाला दूध पाजताना हा काढा घेणे सुरक्षित मानले जात नाही. तसेच लो शुगर असलेले जे काही रुग्ण आहे त्यांनी हा काढा घेऊ नये. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी आधीच कमी असते किंवा ज्यांना अचानक शुगर कमी होण्याचा त्रास आहे त्यांनी हा काढा अजिबात घेऊ नये. यामुळे साखरेची पातळी आणखी वेगाने खाली येऊ शकते. अतिशय अशक्त असलेली व्यक्ती, कडुलिंबामुळे शरीरातील स्निग्धता कमी होते, त्यामुळे ज्यांचे वजन खूप कमी आहे किंवा जे शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त आहेत त्यांनी हा उपाय टाळावा. तसेच लहान मुलांसाठी हा काढा खूप तीव्र ठरू शकतो, त्यामुळे त्यांना हा काढा देऊ नये. याशिवाय पित्ताचा विकार ज्यांना आहे, म्हणजे तीव्र पित्त आणि अल्सरचे जे रुग्ण आहे
यांनी हा काढा अजिबात पिऊ नये. या काढ्यामध्ये आपण सुंठ वापरत आहोत, जी उष्ण असते. त्यामुळे त्यांना छातीमध्ये जळजळ, अल्सर किंवा तीव्र ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यांनी हा काढा वैद्यकीय सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये. चला, कुणी केला आणि कुणाला फायदा झाला सांगा कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत जावा आपले असेच आयुर्वेदिक व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.